नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजकाल मुलं गंगाफळची भाजी खात नाही, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे गंगाफळचा पराठा। खूप छान लागतो आणि झटपट बनतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी इथे एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा किलो गंगाफळ मागचं साल काढून किसून घेतलेलं आहे। इथे आपली कढई गरम झालेली आहे। आता यात 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत। तेल आपलं गरम झालंय। यात आता आपण बडीशोप क्रश करून टाकून घेणार आहोत आणि त्याला 2 ते 3 सेकंद परतून घेणार आहोत। आता यात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि त्यालाही 3-4 सेकंद परतून घेणार आहोत। हे मिश्रण आपलं जळायला नको, नाहीतर पराठे कडसर लागतील। आता यात किसून घेतलेलं गंगाफळ टाकून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता कढईवर झाकण ठेवून आपण गंगाफळला 2 ते 3 मिनिटं वाफवून घेणार आहोत। आता यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि परत एकजीव करून घेणार आहोत। आता यात आपण काही मसाले टाकून घेणार आहोत। आता यात मी अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। आता यात 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि परत एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे 2 मोठे चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यात रव्याचा वापर आपण यासाठी करतोय कारण गंगाफळला पाणी सुटलेलं असतं, ते पाणी रवा सोक करून घेतो। आता याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता यात कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। आता या बॅटरला आपण साइडला ठेवणार आहोत थंड करण्यासाठी। आता मी इथे कणकेचा गोळा घेतला आहे। हे पीठ मळताना मी फक्त यात मिठाचा वापर केलेला आहे। एका साइडला आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे। आता मी या गोळ्याला पीठ लावून घेणार आहे आणि हाताने असं पसरून घेणार आहे। तुम्ही या जागेवर लाटण्यानेही लाटू शकता। आता मी इथे मिश्रणाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपण लाटून घेतलेल्या पोळीवर असा ठेवून तो गोळा बंद करून घ्यायचा आहे। आता मी या गोळ्याला परत पीठ लावून घेणार आहे आणि त्याला हाताने पसरून घेणार आहे। आधी हाताने पसरून घेतल्यामुळे आपलं जे मिश्रण असतं ते कडेला जातं, त्यामुळे हाताने आधी पसरून घ्यायचंय आणि मग लाटण्याने लाटून घ्यायचंय। आपला पराठा लाटून झालेला आहे। आता इकडे आपला तवाही गरम झालेला आहे। आता हा पराठा आपण तव्यावर टाकून घेणार आहोत।
आता आपली एक बाजू शिजलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने परतून घेणार आहोत आणि त्या बाजूलाही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला दोघी बाजू व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. आता मी यावर अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित पसरवून घेणार आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही तेल टाकून घेणार आहे आणि पसरवून घेणार आहे. जर इथे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तयार आहे आपला पराठा. रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मुलांना गंगाफळ आवडत नसेल तर अशा पद्धतीने पराठे करून द्या, नक्की आवडेल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. आता हा पराठा गार झालेला आहे, रेडी आहे टिफिनमध्ये भरण्यासाठी. तुम्ही या पराठ्यासोबत दही पण देऊ शकतात. मी तर टोमॅटो सॉस दिलेला आहे. कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.